दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदानं आणि भक्तिभावानं पार पडला। या दत्त जयंतीच्या उत्सव काळात ग्रामपंचायत प्रशासनानं एकूणच राबवलेली त्यांची सगळी उपाययोजना ह्या भाविकांच्यासाठी सोयी सुविधा देणाऱ्या ठरल्या। आपल्यासोबत नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत। उपसरपंच रमेश मोरे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल की दत्त जयंती उत्सव भक्तिभावानं पार पडला, ग्रामपंचायत प्रशासनानं चांगलं काम केलं, नेमकं काय वाटतं? नमस्कार, मी उपसरपंच ग्रामपंचायत नृसिंहवाडी रमेश मोरे। आज नृसिंहवाडी येथे 2024 सालाचा दत्त जयंती महोत्सव साजरा होत आहे। आमचे नेते माजी यशवंत सरपंच धनाजीदादा यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। सर्व सुविधायुक्त व्यवस्था केलेली आहे। टू व्हीलर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ड्युट्या नेमून दिलेल्या आहेत आणि यांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली आज व्यवस्थित पार पडत आहे। दादा, काय सांगाल की हा उत्सव इतक्या दिवस तुम्ही महिनाभर सगळी तयारी करत होतात, एकूणच हा सगळा हा परिसर सगळा सुशोभित करण्याचं तुम्हीच एक दायित्व घेतलं, नेमकं काय वाटतं? दत्त जयंती उत्सव पूर्ण झाला, यशस्वीपणे पूर्ण झाला? आज या ठिकाणी दत्त जयंती उत्सवाची सुरुवात झालेली आहे। गेल्या महिन्याभरात जे काही नियोजन केलं, ज्या गोष्टी आपण ठरवल्या, मग पार्किंगच्या व्यवस्था असतील, आरोग्याच्या असतील, पाणी पुरवठ्याच्या असतील, ह्या सगळ्या आमच्या नियोजनाप्रमाणे पूर्ण होत आहेत। दत्त जयंती पार पडण्याला अजूनही संध्याकाळी 5-6 वाजणार आहेत, पण गर्दीचं नियोजन आत्ताचं जर पाहिलं तर अतिशय सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे आणि हे अशाच पद्धतीनं आजचा दत्त जयंतीचा सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारानं पार पडेल। सरपंच चित्रा रमेश सुतारसुद्धा आपल्यासोबत आहेत। खरं तर तुम्ही पहिल्यांदाच हा दत्त जयंतीचा सोहळा तुमच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत होतो आहे। काय अनुभव होता सरपंचपद तुम्ही या दत्त जयंतीनिमित्त कसा, एकंदरीत अनुभव तुमचा कसा? नमस्ते, ह्या पहिल्या वर्षीचा माझा अनुभव आला आहे। खरं जे माझ्यासोबत जे होते आमचे नेते धनाजीदादा, रमेश मोरे यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला ह्यावेळेस तो अनुभव इतका म्हणजे काटकसर असं वाटलं नाही। त्या सर्वांच्या अनुभवातूनच मला पूर्ण नियोजन कसं केलं झालं ते करता आलं आणि भाविकांच्या दृष्टीनं त्यांना कसं सोयीस्कर होईल ते देखील मला समजलं आणि त्या पद्धतीनं आता ते सुरळीत झालं आहे। आता अजून उद्याचा एक दिवस आहे, आजचा अर्धा दिवस आहे, तर ते देखील सुरळीत आता होत आहे, यातच आहे सगळं। तर आपण बघू शकतोय दत्त जयंतीचा उत्सव ग्रामपंचायत प्रशासनानं, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हा पार पडल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। काही नागरिकसुद्धा आपल्यासोबत आहेत। मराठा ठोक मोर्चाचे सागर धनवडे या ठिकाणी आहेत। काय सांगाल सागर दादा, तुम्हीसुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये होता, काय अनुभव कसा आहे? अनुभव हा दत्त जयंतीचा सोहळा आधी 1 महिन्यापासून ग्रामपंचायतीनं संपूर्ण तयारी केली आहे आणि माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे दादा यांचा अनुभव आणि बरेच सगळे सदस्य यांच्या सहकार्यानं सगळी व्यवस्था सुरळीत पार पडली। आम्हाला दत्त जयंतीचं बरंच टेन्शन होतं, कारण दादांचा असलेला अनुभव आणि त्यांच्या नियोजनानुसार जे आम्ही नियोजन केलं ते पहिल्यांदा असं नियोजन झालं आहे। आज गर्दी भरपूर आहे, तरी दादांनी किंवा प्रशासनाने जे निर्णय घेतले ते भाविकांच्या हिताचे ठरले व आत्तापर्यंत दत्त जयंतीचा सोहळा व्यवस्थित पार पडलेला आहे। काय सांगाल तुम्ही सुद्धा? आत्तापर्यंत मी भरपूर दत्त जयंती पाहिल्या, पण या दत्त जयंतीला ते ग्रामपंचायतचं सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्य यांचं करावं तितकं थोडं कौतुक आहे आणि कर्मचाऱ्यांचं तर 1001% त्यांचं कौतुक करावं थोडं, असं तिने शिवशोभित स्वच्छता टापटीप नरसोबावाडी ठेवलेलं आहे आणि दत्त जयंतीचा आत्ता निम्मा दिवस पार पडलेला आहे। इथला पुढचाही दिवस निश्चितपणे आनंदाने पार पडतो ही मी ती ठामपणे खात्री मी माझ्या गावच्या नागरिकाच्या वतीने देतो आहे। या माजी उपसरपंच अभिजित जगदाळेसुद्धा आहेत। काय सांगाल, नेमकं कसं नियोजन तुम्हाला वाटलं? कोरोना आणि महापुरानंतरची आता लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि त्याच्यानंतरची ही पहिलीच दत्तजयंती म्हणावी लागेल। अतिशय उत्साहात आणि आनंदात या ठिकाणी ही दत्तजयंती सोहळा पार पडतो आहे। दत्त देवस्थान, ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील, देवस्थानचे कर्मचारी असतील, शासकीय प्रतिनिधी आणि पत्रकार वगैरे या सर्वांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं नेटकं नियोजन आदरणीय धनाजी काका जगदाळे सरकार, त्याचबरोबर देवस्थानचे अध्यक्ष आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं जे गेली महिनाभर झालं सातत्यानं चांगल्या पद्धतीचं नेटकं नियोजन
स्वच्छता असेल, आरोग्य असेल, येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाला कमी त्रासामध्ये लवकर दर्शन या ठिकाणी मिळण्याचं साधन उपलब्ध करून दिलं. स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, असे चांगलं एक नेटकं नियोजन या ठिकाणी ह्या दत्तजयंतीच्या निमित्तानं बघायला मिळतं आहे. आणि भाविकांना बिनत्रासी या ठिकाणी दर्शनाचा लाभ मिळावा. 1-2 दिवस या ठिकाणी सुट्टी असल्यामुळं आणि पौर्णिमा 2 दिवस असल्यामुळं आज उद्या गर्दी होणार आहे. त्यामुळं भाविकांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आणि दिवसेंदिवशी दत्तजयंती आणि हा उत्सव वाढत चाललेला आहे. आणि ग्रामपंचायत आणि देवस्थान आणि ग्रामस्थसुद्धा या ठिकाणी कुठं कमी पडणार नाहीत. भाविकांना आणि सर्वांनाच दत्तजयंतीच्या शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आपण बघू शकतोय हा सगळा तुम्ही काय सांगाल आज दत्त जयंतीचं? माजी ग्रामसेवक सूर्यवंशी साहेबसुद्धा या ठिकाणी आहेत. काय सांगाल? तुम्ही सेवानिवृत्तीनंतर वाडीत आला आहे, दत्त जयंतीचा सोहळा तुम्ही हा सगळा बघताय. तुमच्या काळातली आणि ह्या आजचा परिसर वेगळं पण वाटलं का तुम्हाला काय? हो, आजचं जर बघितलं तर नरसिंहवाडचे परंपरेनुसार जी दत्त जयंती असते ती पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहवर्धक असते. पण आमच्या काळामध्ये जी दत्त जयंती आणि आत्ताचा लोकांचा जो फ्लो आणि पूर्वीचा फ्लो जर याचा विचार केला तर जे काय ग्रामपंचायतीच्या यंत्रणेवरती त्राण येत होता किंवा हे होतं त्याचं नियोजन ह्या वर्षी चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीचं झालं असल्याने मी त्याबद्दल समाधानी आहे. आणि येणाऱ्या भाविकांचे सर्व सोयी, सर्व अडचणी या ग्रामपंचायत प्रशासन आणि इतर आणि वार्ताहर वगैरे यांनी जे नियोजन आणि याबद्दल प्रसिद्धी केली त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि माझी बाईट संपवतो. तर एकंदरीत